ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 116वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 115व्या प्रवचन पुष्पात अर्जुन भगवंताकडून कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा करतो याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 116व्या प्रवचन पुष्पात आपण विश्वरूप दर्शन ह्या मागील नेमके सत्य कोणते आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश करणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न करून त्याने त्याचे कर्म युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे ह्यासाठी प्रोत्साहित करत आहेत प्रवृत्त करत आहेत। अर्जुन देखील त्याच्या गुरूंचे श्रीकृष्णांचे मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे
सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण अति प्रसन्न होतात, अति आनंदी होतात व अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला संवाद साधण्याच्या तयारीत असतातच. तेवढ्यात अर्जुन विश्वरूप दर्शन झाल्यानंतर थोडा अस्वस्थ झालेला आहे, भयभीत झालेला आहे आणि त्याच्या भीतीतूनच एक प्रश्न अर्जुन त्याच्या गुरूंना विचारतो. अर्जुन म्हणतो, अहो भगवंता, गुरुराया, तुम्ही जे मला आता विश्वरूप दर्शन घडवले त्यातून मला असे वाटत आहे की तुम्ही जणू काही हे ब्रह्मांडच खाऊन टाकणार आहात का? अहो भगवंता, तुम्ही तर आमचे काळजी वाहक आहात, तुम्ही आमचे निरीक्षक आहात, तुम्हीच आमचे संहारक देखील आहात. तर तुम्ही या संपूर्ण सृष्टीचा, या जगाचा रक्षण करण्याऐवजी तुम्ही भक्षक दिसत आहात. भगवंता, मला क्षमा करा, पण माझ्या भीतीचे कारण, आता ज्या माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे त्या भीतीचे कारण तुम्हीच आहात असे तुम्हाला वाटत नाही का भगवंता, जो मी आता अस्वस्थ झालो आहे, भयभीत झालो आहे, ते तुमच्या विश्वरूप दर्शनानंतरच झालो आहे. आणि तुम्ही जणू काही यमदेवाशीच स्पर्धा करत आहात असे तुम्हाला वाटत नाही का हो भगवंता? असे प्रेमपूर्वक, नम्रतापूर्वक, आदरतेने अर्जुन आपल्या गुरूंना, श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो. आणि गुरु श्रीकृष्ण मनोमनी प्रसन्न होतात की माझ्या शिष्याला विश्वरूप दर्शन घडवले तर आहे, पण ह्या विश्वरूप दर्शनामागील सत्य देखील आता मला त्याला सांगणे आवश्यक आहे. आणि असे मनोमनी ठरवून गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, तुझ्यासारखा परमशिष्य, तुझ्यासारखा परम भक्त म्हणजे माझे हृदय, माझे अंतःकरण आणि माझे मन असतो. अर्जुना, हे जे विश्वरूप दर्शन मी तुला आता घडवले आहे, त्या विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातून मी या अहंकारी, अधर्मी, अनैतिकतेने वागणाऱ्या कौरवांचा नाश करणार आहे. अर्जुना, जरी मी या अधर्मी, अनैतिक आणि अहंकारी कौरवांचा नाश करत असलो तरी तो नाश मी कोणत्या रूपाने करणार आहे हे सत्य मला तुला दाखवणे आवश्यक होते. अर्जुना, हे अहंकारी लोक, अधर्मी लोक, अनैतिकतेने वागणारे लोक जरी धोक्यात असले तरी तुझ्यासारखे परमभक्त, परमशिष्य यांना मी कधीच धोक्यात आणत नाही. अर्जुना, तुझ्यासारख्या परमभक्ताला, परमशिष्याला, सात्विक व्यक्तींना, सत्पुरुषांना रक्षण करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठीच मला विविध ठिकाणी, विविध परिस्थितीमध्ये, विविध रूपात यावे लागते. आणि या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मला ह्या विश्वरूप दर्शनाच्या रूपात यावे लागले. अर्जुना, तुझ्यासारख्या भक्ताची, शिष्याची, सात्विक मनुष्याची, सत्पुरुषांची मला सदैव काळजी घेणेच हे माझे मी कर्तव्य आणि माझी जबाबदारी समजतो. अर्जुना, कारण तुम्ही सर्व परमभक्त, परमशिष्य, सात्विक, सत्पुरुष लोक प्रत्येक क्षणी सद्विचार करता, सदाचार करता, सत्कर्म करता आणि ह्यामुळे तुमचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य, माझी जबाबदारी असते. अर्जुना, पण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर हे जे विश्वरूप दर्शन मी आता तुला घडवले आहे
या विश्वरूपाच्या माध्यमातून मी या अधर्मी, अनैतिक आणि अहंकारी कौरवांचा नाश करणार आहे. आणि हे करण्यासाठी मी तुला आणि पांडव सेनेला एक माध्यम आणि साधन म्हणून वापरत आहे. अर्जुना, अधर्मी, अनैतिक आणि अहंकारी कौरवांचा नाश, संहार निश्चित आहे. पण या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तू आणि इतर पांडव सेनेतील योद्धे योगायोगाने एक निमित्त म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात. अर्जुना, कौरव सेनेचे नशीब मी आधीच लिहून ठेवले होते. त्यांचा नाश ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर होणार आहे. हे भविष्य, हे नशीब आधीच लिहिले गेले होते. आणि खरे पाहिले तर ते आता उभे नाहीत, ते मृतच आहेत. पण जेव्हा तू तुझा धनुष्यबाण उचलशील, पांडव सेनेतील सर्व योद्धे युद्ध करतील, तेव्हा ते शरीराने देखील मृत होतील. अर्जुना, ह्या रचलेल्या नाट्यामध्ये तुम्ही सर्वजण योगायोगाने एक निमित्त म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात. अर्जुना, तू आणि सर्व पांडव सेना मिळून ह्या कौरवांचा नाश करणार असाल असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी योगायोगाने उपस्थित आहात. अर्जुना, हे सर्व दृश्य, ही सर्व लीला मी रचलेली आहे. अर्जुना, त्यामुळे एका हुशार शहाण्या भक्तासारखे तुम्ही या रथामागून उठा, समोर पडलेले धनुष्यबाण उचला. मी तुमच्या पाठीशी आहे. मी सर्व पांडव सेनेच्या पाठीशी आहे. आणि मी प्रत्येक परमभक्ताच्या, परमशिष्याच्या, सात्विक सत्पुरुषाच्या मागे सदैव उभा असतो. अर्जुना, त्यामुळे उठ, उभा राहा. तुझ्या समोर टाकलेले हे धनुष्यबाण उचल आणि युद्धासाठी सज्ज हो. अर्जुना, स्वतःला या कोंडीमध्ये अडकवू नको. भावनेच्या द्वारे तुझ्या बुद्धीचे अपहरण होऊ देऊ नको. स्वतःला दुःखामध्ये, शोकामध्ये, दयनीय अवस्थेमध्ये स्वतःहून ढकलू नको. अर्जुना, स्वतःहून दुःखामध्ये अडकू नको. अर्जुन, तुम्ही यशस्वी व्हा आणि ह्या जगासमोर एक चांगले उदाहरण प्रस्थापित करा. अर्जुना, येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी तू एक शिष्याचा, परमभक्ताचा सर्वात मोठे उदाहरण म्हणून होऊ शकतोस. आणि ते यश तुझ्या चरणाजवळ येऊन ठेवलेले आहे. ते फक्त तुला आता तुझ्या कर्माद्वारे करायचे आहे. अर्जुना, तुझ्यासारख्या भक्ताच्या मागे, शिष्याच्या मागे मी सदैव उभा असतो. अर्जुना, उठ, उभा राहा, तुझे शस्त्र उचल आणि युद्धासाठी सज्ज हो. अर्जुना, अशा प्रकारचे मार्गदर्शन, प्रोत्साहन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच उपदेश देत आहे की मनुष्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे, सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे. आणि ते कर्म सत्कर्मात बदलण्यासाठी, कर्माचे योग्य ते कर्मफळ देण्यासाठी त्याचे गुरु आणि भगवंत सदैव पाठीशी उभे असतात. हा दृढ विश्वास, ही निष्ठा ठेवावी. हाच संदेश, हाच उपदेश गुरु श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आपल्याला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 117व्या प्रवचन पुष्पात आपण याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत की अर्जुन गुरु श्रीकृष्णांना क्षमा का मागतो, क्षमेची, दयेची याचना का करतो.
हे आपण उद्याच्या 117व्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.